नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो, आपण आता आहोत चिखली कुदळवाडीमध्ये आणि हे थोडंसं बघू शकता काय चित्र आहे. ज्या दोन कारणांसाठी कुदळवाडीवरती कारवाई झालं ते म्हणजे इंद्रायणीचं प्रदूषण. ह्या आधीचा जर व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 3 MLDच्या ATP प्लांटमधनं कसं प्रदूषण होतं आहे इंद्रायणी नदीचं हे बघितलं. आणि हे दुसऱ्या प्रकारचं हे कंटिन्युअस RMC प्लांटचे सगळे हायवाज हे सगळे येतात आहेत आणि इथली हवेची तुम्ही फक्त क्वालिटी बघा. हे इथून ते पाठीमागं इथपर्यंत इकडनं सगळं हे RMC प्लांट्सचे ट्रक्स येतात. इथली फक्त तुम्ही धूळ बघा. इथला AQI आपण जेव्हा गेल्या वेळेस मोजला होता, हे बघा, हे परत RMC प्लांटचे सगळे ट्रक्स. पण इथला AQI बघितला होता, हा 1000च्या आसपास AQI होता. त्यामुळं चिखली कुदळवाडीवरती कारवाई करताना जे दोन कारणं शेखर सिंग आयुक्तांनी किंवा पर्यावरण विभागाने सांगितलं होतं की इथं सगळं इल्लिगल ॲक्टिव्हिटीज चालतात, तिथे प्रदूषण ह्या कारखान्यांमुळं होतं. हे हवेचं प्रदूषण कुणामुळे? साधा रस्ता करता आलेला नाही आहे. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, शेखर सिंगांनी त्यांच्या म्युन्सिपल हे बघा फक्त धूळ बघा, हे सगळे RMCचे हे सगळे ट्रक्स वाट लावतात आहेत. शेखर सिंगना खरं तर लाज वाटली पाहिजे की त्यांना म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बेसिक ड्युटीज करता येत नाहीत आणि हे चाललेत नदी सुधार करायला. हे बघा कंटिन्युअस ह्या हायवांचा कंटिन्युअस इथं फ्लो आहे. श्वासही घेऊ शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. हे बघा सगळा भराव, सगळे हे मोठेच्या मोठे ट्रक, साधा रस्ता इथं हे बघा सगळं लूज खडी आहे. हे फक्त बघा एअर क्वालिटी इंडेक्स इथला 1000च्या आसपास का असतो ह्याचं एकमेव कारण इथे प्रदूषण करणारे काही घटक होते, पण त्यांना बळीचा बकरा बनवून फक्त शेखर सिंग यांनी एक हुकुमशाही प्रशासक, एक हुकुमशाह कसा होतो ह्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. स्वतः इंद्रायणीमध्ये प्रदूषण करतात ते, त्याच्याबाबत शब्द काढायला तयार नाही आहेत, कारण ते काढू शकत नाहीत. त्यांनाही माहिती आहे काय चाललं आहे. आणि संजय कुलकर्णी जे पर्यावरण विभागाचे प्रमुख आहेत त्यांनाही माहिती आहे, पण आळीमिळी गुपचिळी टेंडरची खाऊ चुरून पोळी असा धंदा सगळा चालू आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली